आळंदीहून निघालेली माऊलींची वारी पुण्याच्या वेशीवर येताच घडला एक अत्यंत धक्कादायक चमत्कार। माऊलींनी पुण्यात पाऊल ठेवताच माऊलींचा रथ जागचा हलेना। लाखो वारकऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला तो अद्भुत प्रसंग। 8 जुलै रोजी माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालं होतं आणि त्या रात्री माऊलींचा मुक्काम आळंदीत होता। त्यानंतर 9 जुलैच्या सकाळी ठीक 6 वाजता माऊलींची पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली। आळंदीची वेस उलांडली, संपूर्ण आळंदी गाव मागे पाडलं। हवेवरून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, वाहतूक बाजूला केली होती। निसर्गाची कृपा म्हणजे पाऊसही थांबला होता। इंद्रायणी नदीचं पात्र संतपणे वाहत होतं, पण अचानक पुण्याच्या हद्दीत पाऊल ठेवताच तो भव्य रथ जागेवर खिळला। रथाचे जे मानाचे बैल होते ते जागेवरून एकही इंच पुढे सरकेनाशे झाले। वारेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रसंग घडल्यामुळे सोशल मीडियावर याचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे। पण मग हा रथ का थांबला? नेमकं काय घडलं होतं तिथे? खरं तर जेव्हा 30 वर्षापासून वारी करणारे एक ज्येष्ठ वारकरी तिथे धावून आले तेव्हा त्यांना या चमत्काराचं खरं कारण समजलं। आणि ते कारण जेव्हा त्यांनी त्यांच्या तोंडून सांगितलं तेव्हा अख्ख्या वारकऱ्यांमध्ये एक आश्चर्याचा धक्का बसला। मग माऊलीचा रथ अचानक का अडकला होता? का हा चमत्कार तिथे घडला? पुण्याच्या वेशीवर असं काय अघटित घडलं की ज्यामुळे रथ 1 इंचही पुढे हलेना? 30 वर्षाच्या त्या अनुभवी वारकऱ्याने नेमकं काय सांगितलं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। माऊलींचा रथ आळंदीमधून निघाला होता। 8 जुलै रोजी माऊलींचं प्रस्थान त्या ठिकाणी झालं होतं। खरं तर 2026 ची जी आषाढी वारी आहे, जी माऊलींच्या तिथून निघणार होती, तिला अखेर अनेक चमत्कारांनी त्या ठिकाणी आज पाहिलं गेलं होतं। खरं तर जेव्हा ही वारी सुरुवात होणार होती, पालखी प्रस्थानाच्या 2 दिवस आधीपासूनच 6 आणि 7 जुलै रोजी आळंदी परिसरात मुसळधार आणि प्रचंड पाऊस झाला। पावसाचा जोर इतका वाढला की पालखी रद्द होते की काय अशी त्या ठिकाणी शंका निर्माण झाली होती। पण तेवढ्यात पालखी प्रशासनाने एक निर्णय घेतला की अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा पार पडला खरा, पण खरा चमत्कार पहिला तिथे घडला। खरं तर पुण्याच्या वेशीवर जो चमत्कार घडलाय तो आज घडलाय, पण 8 जुलै रोजी जेव्हा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार होतं त्या दिवशी पहिला चमत्कार घडला होता। खरं तर झालं असं, 8 जुलैच्या रोजी जेव्हा प्रस्थान व्हायचं होतं, अचानक पाऊस गायब झाला। इंद्रायणी नदीचा जो पूर होता, पूल पाण्याखाली गेले होते, ते मोकळे झाले। खरं तर हाच पहिला चमत्कार होता ज्याने अक्षरशः इंद्रायणी नदीने वारकऱ्यांना वाट दिली होती असं बोललं गेलं। पण आजचा जो चमत्कार घडलाय 9 जुलै रोजी जेव्हा आळंदीतून पालखी पुण्याच्या वेशीवर पोहोचली तेव्हा रथ अचानक थांबला, 1 इंचही पुढे हलेना। मग नेमकं त्याचं कारण काय होतं? तो चमत्कार काय होता? हे घडण्याआधी पहिला चमत्कार आपल्याला समजून घ्यावा लागेल। आळंदी सोडून पुण्यात येताना रथाची जी गती होती ती का थांबली? पण त्याआधी 8 जुलैच्या सायंकाळी एक भयानक चमत्कार घडला होता। खरं तर पुण्याच्या वेशीवर घडलेला जो चमत्कार आहे त्याची सुरुवात 8 जुलैच्या रात्री झाली होती। खरं तर जेव्हा आळंदीच्या गल्लीबोळात ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली असा जयघोष सुरू होता, टाळ मृदुंगाचा आवाज असं म्हणतात घुमत होता। खरं तर जेव्हा माऊलींची पालखी तिथून निघणार होती, माऊलींच्या लाडक्या रथांच्या बैलाला नावमाकू घातलं होतं, शिंगे रंगवली होती, सोन्या चांदीच्या नक्षीकामाने रथ सज्ज करणार होता। वारकरी आपल्या रावट्यात तंबू गुंडाळून भजनात दंग झाले होते आणि आता पालखी उठणार होती। ही घटना होती 8 जुलैच्या रात्रीची, जेव्हा पालखीचं प्रस्थान होणार होतं आणि त्याच 5 मिनिटांमध्ये तो भयानक चमत्कार घडला आणि ज्याची प्रचिती आता पुण्यातील वेशीवर घडलेल्या चमत्काराची ती। खरं तर 8 जुलैच्या रात्री जेव्हा पालखी निघणार होती, पालखी मंदिराबाहेर पडत नाही, तो तेवढ्यातच एक अचानक अद्भुत जो प्रकार घडला। जो माऊलींच्या मंदिराचा जो विशाल कळस होता सोन्याचा, तो अचानक हलू लागला। होय, तुम्ही ऐकलं असेल, परिसरात कोणताही वारा नव्हता, कोणती हालचाल नव्हती, तर तो प्रचंड वजनाचा जो कळस आहे, सिद्धेश्वर मंदिराचा जो कळस आहे, तर तो मान हलवल्यासारखा हल्ला आणि एका दृष्टीने तिथे तो कळस सांगत होता की वारकऱ्यांनो, तुम्ही आता पंढरीकडे निघा, तुमची सगळी संकट माझ्यासोबत आहे। खरं तर हा दरवर्षी वारीला घडणारा चमत्कार आहे। बऱ्याच वेळा हा चमत्कार लोक याला म्हणतात की वाऱ्याने कळस हलतो, पण आता हा चमत्कार घडला हा तर प्रत्येकाला माहीतच आहे। वारीला जी लोक जातात किंवा टीव्ही वरून वारीचे जे फुटेजेस पाहतात त्यांना हा वारीचा कळसाचा चमत्कार माहित आहे। पण पुण्याच्या वेशीवर परत का थांबला? पुण्याच्या वेशीवर अचानक रथ जागीच का खिळला? हा नवीनच चमत्कार यावेळेशी घडला होता। कळस डुलण्याचा चमत्कार दरवर्षी घडतो, 700 वर्षाची परंपरा आहे, लोकांनी डोळे भरून पाहिलेला आहे। पण 9 जुलैच्या पहाटे जेव्हा वारी आळंदीच्या दिशेने निघाली होती, वारी आळंदीतून पुण्याच्या दिशेला निघाली होती, तेव्हा कुणी विचार केला नव्हता की पुण्याच्या वेशीवर आता सगळा विषय त्या ठिकाणी बदलणार आहे।
खरं तर सुरुवात अशी झाली, आळंदीच्या माऊलींचा आशीर्वाद घेऊन ही वारी जेव्हा हायवेवरून पुढे सरकू लागली तेव्हा वातावरणात अचानक एक विचित्र आणि अनाकलनीय तणाव निर्माण झाला. वारकरी थकलेले जाणवत होते. 9 जुलैच्या सकाळी ठीक 6 वाजता माऊलींच्या पालखीने आळंदीची वेस ओलांडली आणि पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. आता हे दरवर्षीचं वेळापत्रक ते फॉलो करत होते, पण पुण्याच्या वेशीवर असा चमत्कार होईल कोणी त्याचा विचार केला नव्हता. हायवे पोलिसांनी वाहतूक पूर्णपणे बाजूला वळवली होती, जेणेकरून लाखो वारकऱ्यांच्या अथांग सागराला कोणताही अडथळा येऊ नये. हवामान खात्याने आधीच सांगितलं होतं की पाऊस थांबलाय, आकाश ढगाळ होते, पण वातावरण शांत होते. पण तरीही या प्रवासादरम्यान वातावरणामध्ये एक विचित्र आणि अनाकलनीय तणाव जाणवत होता. आळंदीतून वारी निघाली खरी, पालखी निघाली खरी, पण येणाऱ्या 2 तासात पुढे जे घडणार होतं, पुण्याच्या वेशीवर जेव्हा रथ थबकणार होता तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती की पुढे काय घडेल. दरवर्षी मैलोन मैल चालणारे वारकरी कधी थकत नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्याच दिवशी एक वेगळा थकवा जाणवत होता. इतकंच नाही तर रथाचे जे बैल आहे ते दरवर्षी अतिशय डौलानं आणि वेगानं चालतात. ते बैल आज अत्यंत विचित्र पद्धतीनं वागत होते. ते वारंवार धावण्याचा प्रयत्न करत होते, जणू काही त्यांना पुढे जाण्याची इच्छा नव्हती. प्रशासकीय अधिकारी, पोलीस देखील हे वागणं पाहून थोडे संभ्रमात पडले. वारी पुढे सरकत होती, आळंदी आता मागे पडली होती. पुणे शहराची हद्द आता जवळ येऊ लागली होती. जसजशी पुण्याची वेळ जवळ येत होती तसतसा वातावरणातला तो गूढ तणाव अधिकच वाढत चालला होता. वारकऱ्यांना वाटत होतं की काहीतरी अघटित घडणार आहे, पण जे काय होणार आहे त्याची कल्पनाच कुणाला नव्हती. अखेर आळंदीचा सगळा भाग पुढे मागे सोडला. काही वारकरी पुढे, काही वारकरी मागे चालत होते. बऱ्याचशा वारकऱ्यांना पुण्यात थांबायला सांगितलं होतं, कारण की पालखी जो सोहळा आहे तो अतिशय लिमिटेड लोकांमध्ये झाला होता. कसा बसा पूल पास करण्यात आला, आळंदीची वेळ सोडण्यात आली. आता पुण्याची वेळ दिसू लागली होती. अखेर ती वेळ आली होती. वारी पुण्याच्या वेशीवर पोहोचली. अचानक लाखो लोकांच्या काळजाचा ठोका चुकणारी घटना घडली. रथासोबत नेमकं काय घडलं? दुपारच्या सुमारास माऊलीची पालखी पुण्याच्या हद्दीत म्हणजेच पुण्याच्या वेशीवर आता दाखल झाली. माऊलींचं स्वागत करण्यासाठी लाखो पुणेकर रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. 9 आणि 10 जुलैच्या पुण्याच्या मुक्कामासाठी प्रशासनाने मोठी धावपळ करून जय्यत तयारी केली होती. पण माऊलीच्या रथानं जसं पुण्याच्या हद्दीत पाऊल ठेवलं तसा संपूर्ण रथ जागच्या जागी थांबला. रथाच्या चालकाने बैलांना पुढे हाकण्याचा प्रयत्न केला, पण रथाचे मानाचे बैल जागेवरून 1 इंचही हल्ले नाही. त्यांनी आपले पाय जमिनीवर जणू घट्ट रोवून धरले होते. लाखोंची गर्दी मागे उभी होती. टाळ मृदुंग चालू होते, पण रथ पुढे जात नव्हता. हा चमत्कार पाहून वारकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. वारीत कधी न घाबरणारे वारकरी आज उघड्या डोळ्यांनी हा प्रसंग पाहून थोडे भयभीत झाले. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू, भीतीचे संमिश्र भाव होते. साक्षात माऊलींनीच रथ रोखला की काय अशी भावना निर्माण झाली. पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धावपळ उडाली. रथाची चाके कुठे अडकली आहेत का तपासण्यात आले, पण रस्ता सपाट, चाके पूर्णपणे मोकळी. मग रथ का हलत नव्हता? पहिल्यांदाच घडलेल्या अद्भुत आणि गूढ प्रसंगामुळे तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. सोशल मीडियावर प्रक्षेपण सुरू झाले. करोडो लोकांनी या चमत्कार मोबाईलवर पाहू लागले. वारी ठप्प झाली. रथ जागचा हलत नव्हता. मग या संकटाच्या वेळी 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारे जुने वारकरी पुढे आले. त्यांनी रथाजवळ जाऊन नेमकी काय तपासणी केली, कोणतं सत्य बाहेर आलं? रथ जागीच खेळल्यामुळे जेव्हा प्रशासनाची मोठी धावपळ उडाली, वातावरण आधीच गंभीर झाले. वारीतल्या काही ज्येष्ठ अनुभवी वारकरी पुढे आले, जे गेल्या 30-40 वर्षापासून सलग माऊलींची सेवा करत होते. ते रथाच्या जवळ आले. त्यांनी सगळ्यात आधी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर रथाच्या बैलांचे निरीक्षण सुरू केले. त्या अनुभवी वारकऱ्यांनी जेव्हा बैलांच्या डोळ्यात पाहिले, त्यांच्या पाठीवरून हात फिरवला, तेव्हा त्यांना या चमत्काराचं खरं कारण समजलं. त्यांनी जाहीर केलं की माऊलींचा रथ कोणत्या दैवी कोपामुळे किंवा संकटामुळे थांबला नाही, तर रथाचे मानाचे बैल बिथरले. होय, गेल्या 2 दिवसापासून झालेला मुसळधार पाऊस, त्यानंतर अचानक वाढलेली लाखोंची गर्दी, पुण्याच्या वेशीवर स्वागतासाठी वाजणारे ढोल ताशे, वाहनांचे हॉर्न, त्यामुळे ते मुके जीव दचकले किंवा बिथरले असावेत. भीतीपुटी त्यांनी पाय जमिनीवर घट्ट रोवून धरले होते, ज्यामुळे रथ पुढे सरकत नव्हता. जुने वारकरी आणि रथाच्या चालकांनी लगेच परिस्थिती हाताळली. त्यांनी पुण्याच्या वेशीवरील ढोल ताशे, मोठा आवाज काही काळण्यासाठी बंद केलं. सर्व वारकऱ्यांनी बैलांच्या भोवती कोंडाळे करून शांततेत माऊलींचा गजर सुरू केला. बैलांना पाणी पाजण्यात आलं. पाठीवरून प्रेमाने हात फिरवला गेला. माऊलींच्या नामाचा गजर ऐकून आणि वातावरण शांत झाल्यावर बैलातली भीती हळूहळू नाहीशी झाली आणि काही मिनिटातच त्या मानाच्या बैलांनी अत्यंत डोलाने माऊलीच्या रथाला पुढे ओढायला सुरुवात केली. रथ हल्लेला पाहून लाखो वारकऱ्यांनी एकच जयघोष केला, ज्ञानोबा माऊली तुकाराम. संपूर्ण पुणे नगरी या जयघोषानं दुमदुमून गेली. अशा प्रकारे पुण्याच्या इतिहासातली ती अत्यंत गूढ आणि थरारक रात्र प्रशासनाच्या आणि वारकऱ्यांच्या समजूतदारपणाने सुफळ संपूर्ण पार पडली. माऊली आता 9 आणि 10 जुलैला पुण्यात मुक्काम करत असतात. तर प्रेक्षकांनो, या अद्भुत प्रसंगाविषयी, माऊलींच्या या तांग श्रद्धेविषयी तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्ही विठुरायाचे माऊलीचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.